1986 ला सुरू झाली ही संस्था. साधारण 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल माहिती देण्यासाठी किंवा असे काही तुमच्याकडे काही कोर्सेस तुम्ही चालू केलेले आहेत का? की राष्ट्र निर्माण, व्यक्ती निर्माण आणि त्यानुसार ती शाळा चालवली जाते. नमस्कार. सेवा इन्फिनिटीच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवीन विषय, नवीन कार्य, नवीन व्यक्ती. आपल्याकडे आज विद्या प्रतिष्ठान संचलित श्री सरस्वती विद्या मंदिर संस्थेच्या कार्यवाहक आणि त्याच संस्थेच्या बालवाडी विभागाच्या अध्यक्षा सौ संध्याताई डंबीर आपल्या इथं आलेल्या आहेत. संध्याताई, आपलं मनपूर्वक स्वागत. सेवा इन्फिनिटीच्या या कार्यक्रमात आम्हाला सरस्वती विद्या मंदिर संदर्भात कशी सुरुवात झाली, तिथं कार्य कसं चालतं याविषयी आम्हाला थोडं समजावून सांगितलं तर छान. सरस्वती विद्या मंदिरची स्थापना होताना एक ट्रस्ट लागत असतो कुठली शाळा सुरू करताना. तर तो विद्या प्रतिष्ठान हा ट्रस्ट आहे आणि त्याच्या अधिपत्याखाली आमची सरस्वती विद्या मंदिर ही शाळा चालते. आमच्या शाळेमध्ये पहिली ते बालवाडीपासनं तर 12वी कॉलेजपर्यंत शाळा आहे आमची ही सगळी. आमच्या संस्थेच्या पुण्यामध्ये 2 ठिकाणी शाखा चालतात. धानुकर कॉलनीत एक शाळा चालते, ती 8वी ते 10वी पर्यंत आहे. आणि कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 मध्ये आमची जी शाळा आहे तिथे बालवाडी विभाग, प्राथमिक विभाग, कॉलेज आणि टेक्निकल असे एकूण 4 विभाग तिथे चालतात. आता खरं सांगायचं म्हटलं तर हे खूप मोठं काम आहे. बालवाडी विभागामध्ये आमच्याकडे साधारण 100, 125 ते 150 असे विद्यार्थी असतात आणि चोखंदळ पालक मात्र तिथे आमच्याकडे चौकशीला येतात. शाळेत काय शिकवलं जातं हे विचारतात. आमची शाळा मेन तसं पाहिलं तर विद्याभारतीचा जो करिक्युलम आहे अभ्यासाचा त्याच्यानुसार चालते. त्यात पंचतत्व आहेत. त्या पंचतत्वांमध्ये खेळ, कूद, शिक्षण, आहार याचं सगळं ज्ञान दिलं जातं मुलांना. आणि त्यात बरोबरच आम्ही NAP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचाही आता तिथे वापर करतो. बालवाडीमध्ये आमच्या साधारणपणे हे सगळं करत असताना वेगवेगळे प्रकार म्हणजे म्हटलं तर बालवाडीचं शिक्षण तसं खूप सोपं वाटतं सगळ्यांना, पण ते सोपं नाहीये. इतकी छोटी मुलं असतात ही, यांची देखरेख हे ते करताना खूप दमायला होतं शिक्षकांना. पण आमचे शिक्षक खूप खुबीने हे सगळं काम करतात. बालवाडीत NAP नुसार संस्कृत हा विषय सुरू केलाय मुलांसाठी. तर ते छोटी छोटी मुलं संस्कृत शिकली, श्लोक शिकलेत, संभाषण, आकडे हे सगळं बोलतात ते. आणि ते बघितलं की कौतुक वाटतं, इतकी छान मुलं लवकर सगळं शिकतात. तसंच आमच्या शाळेमध्ये बालवाडी विभागामध्ये आम्ही एक घर केलंय. घर म्हणजे काय हो, तर प्रत्यक्ष आपल्या घरासारखं घर. त्याला आम्ही भातुकलीचं घर म्हणतो. तिथे घरासारखी सगळी सामान आम्ही ठेवलंय. आणि आपण घरात जसं मुलांना शिक्षण देतो एक कुटुंब पद्धतीत, तसं सगळं शिक्षण आम्ही तिथे देतो. मग त्यात कपडे धुणे सुद्धा असतं बरं का. आणि मुलं त्यांचा नॅपकिन धुतात स्वतःच्या हाताने. असं दळण दळतात. दळण कशावर दळतात तर जातो, त्या जातेवरती मीठ, लाह्या, चुरमुरे आम्ही दळायला लावतो, शेंगदाणे दळायला लावतो. त्याचा लाडू करून मुलं जेव्हा खातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ते वेगळंच समाधान शिक्षिकेंना बघण्यासारखं असतो. संस्था सुरू कधी झाली? सुरू 1986 ला सुरू झाली ही संस्था. आणि संस्था ही अगदी छोटी होती. एका छोट्याशा आपण पेंट हाऊस म्हणतो किंवा ते पूर्वी असायचे सोसायट्यांमध्ये वेगळ्या, तिथे सुरू झाली. आउट हाऊस, त्या आउट हाऊस मध्ये सुरू झाली. आणि आज तिचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय की कॉलेज पर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याचा आमच्या सगळ्या ट्रस्टींना खूप आनंद आहे. विद्या प्रतिष्ठानचा तुम्ही आता उल्लेख केलात. हे विद्या प्रतिष्ठान काय आहे, त्याचे ट्रस्टी, त्यांचे विचार काय होते जेव्हा त्यांनी ही सुरुवात केली, आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करताय तेव्हा काही वेगळे उपक्रम तुम्ही राबवता का? टेक्निकल साईडला काही उपक्रम राबवता का? नक्कीच. ही सुरू करण्यामागे आमचा एकच उद्देश होता की जो नागरिक आहे भारतात तो सुजान असला पाहिजे, त्याला राष्ट्राची पण भक्ती कळली पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही शाळा सुरू झाली. आमचं ब्रीदवाक्यच असं आहे की राष्ट्र निर्माण, व्यक्ती निर्माण आणि त्यानुसार ती शाळा चालवली जाते. त्या शाळेमध्ये जी शाळा सुरू केली ती मी तुम्हाला म्हटलं की आम्ही एका छोट्या याच्यात सुरू केली. आज जे आमच्या शाळा आहेत बाहेरगावी आमच्या शाखा आहे,
आणि ही विद्या प्रतिष्ठान हा ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या अंडर आमच्या सगळ्या शाळा चालतात. आणि मग तिथे जो अभ्यासक्रम चालतो तो विद्याभारतीच्या याच्यानुसार आम्ही चालवतो. त्यामध्ये खरं बघितलं तर खूप वेगळेपण आहे. आणि आता NAP मध्ये हेच विद्याभारतीचं सगळं तत्व अनुकरण केले, पण आमच्याकडे गेले 25-30 वर्ष झाला हा अभ्यासक्रम तेव्हापासून चालू आहे. आणि आनंद वाटतो की कुठलं तरी एक चांगलं काम तेव्हापासून शाळा करते, संस्था करते आहे. ते करत असताना खूप वेळा आम्हाला नाही म्हटलं तरी खूप साधनंही विकत घ्यावी लागतात. मग ती साधनं त्या घरामध्ये जेव्हा आम्ही ते घर घेतलं तर त्या घराचं तुम्ही जर जाऊन बघितलं तर प्रत्यक्ष घर वाटतं. छोटंसं बेसिन, अशा सगळ्या सुविधा आम्ही त्या घरात करून ठेवलेल्या आहे. आणि मुलं खेळतात. दुसरा आमचा दुसरा भाग असतो आमचा या बालवाडीमध्ये पादपूजन. ज्या दिवशी शाळा सुरू होती त्या दिवशी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचं एका कागदावरती, कोऱ्या कागदावरती पाय पाण्यात ठेवतात आम्ही कुंकवाच्या, आणि ते जे पाय असतात त्याचा ठसा उमटवतो आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्याबरोबर घरी देतो. म्हणजे त्याला आम्ही पादपूजन म्हणतो. दुसरा प्रकल्प आमचा आहे तिथे एक म्हणजे वाढदिवस. तर हे सगळीकडे वाढदिवस हल्ली केक कापून केले जातात, पण आम्ही तोही एक वेगळा प्रकार करतो. आम्ही वर्गातल्या सगळ्या मुलांचा महिन्यात जो वाढदिवस येईल तो एका दिवशी करतो. मग सगळ्या मुलांचं औक्षण करणं, त्यांना खाऊ देणं, त्यांचं कौतुक करणं, असा वेगळ्या पद्धतीने आम्ही तो. छान छान उपक्रम आहेत. साधारण 10वी नंतरच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल माहिती देण्यासाठी किंवा असे काही तुमच्याकडे काही कोर्सेस तुम्ही चालू केलेले आहेत का? आहेत. टेक्निकल हे आमच्या शाळेच्या स्थापनेपासून लगेच 4-5 वर्षात सुरू झालं. आणि टेक्निकलचा सुद्धा जर आत्ताच्या NAPत विचार केला तर आमच्या ट्रस्टीने त्यावेळी फार मोठा विचार करून हे टेक्निकल चालू केले. टेक्निकलच्या विभागामध्ये आमच्याकडे लाईट फिटिंग, नळ फिटिंग, त्याच्यानंतर छोट्या छोट्या सुपल्या बनवणं किंवा त्यातून एक कार्पेंटरी असं शिक्षण दिलं जातं. आणि ह्याचा उपयोग मुलांना काय होतं तर 10वीच्या परीक्षेत ग्रेस मार्क मिळतात. बरोबर. आणि त्यामुळे त्यांना जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तिथे त्यांचा नंबर सुद्धा लवकर लागतो. बरोबर. त्याचबरोबर या मुलांना वयाच्या काही कमवायचं असेल, आपल्या घराला हातभार लावायचा असेल तर ही मुलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करून पण आपलं उदरनिर्वाह करू शकतात. म्हणजे एकंदरीत स्वावलंबन, स्वयंशिस्त आणि त्यातून स्वयंरोजगार ते निर्माण करतायत. म्हणजे विद्या प्रतिष्ठान त्या दृष्टीनं तशी पावलं टाकतंय. अगदी बरोबर. जसं आता अगदी तुम्ही म्हणलात की अगदी बालवाडीपासून ते 12वी पर्यंत साधारण माझ्या मते 1200हून अधिक विद्यार्थी तुमच्या इथं आहेत. आणि ही म्हणजे संख्या नक्कीच दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तर भविष्यात तुम्ही असे काही उपक्रम ठरवलेत का की हे जे विद्यार्थी आहेत त्यांना 10वी नंतर किंवा 12वी नंतर ते पुढे गेले किंवा शाळेत असताना, माध्यमिक शाळेत असताना काही वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवणार आहात की ज्याच्यामुळे त्यांना फायदा होईल? राबवतो. हल्लीच्या टेक्निकल युगामध्ये आम्ही कॉम्प्युटरचं शिक्षण, आमच्याकडे लॅब आहे वेगळी. सायन्स मधली त्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून आमच्याकडे सायन्सची त्यांना जाणीव व्हावी, त्यातले प्रयोग समजावे म्हणून आम्ही आता सायन्स लॅब अद्ययावत केली आहे. त्याच्यानंतर खेळामध्ये आमच्या मुलांना खूप छान प्रावीण्य आहे. तिथे आमच्या शाळेतली काही मुलं गोल्ड मेडल मिळवलेली आणि खेलो इंडिया मार्फत त्यांना लाख रुपयाचं बक्षीस पण मिळालं आहे. अरे वा. तर असं वेगळं. त्याच्यानंतर आता कॉम्प्युटर युगामध्ये आम्ही MSCITचे क्लास चालवावे हाही विचार करतो आहे. जागा अवेलेबल करून देणं आहे, त्या जागेत हे सगळं करताना आमची थोडी कसरत होते. पण 4ही विभाग एका ठिकाणी चालवत असताना थोडी धावपळ आर्थिकही होत असते, पण ती आम्ही समाजाच्या दानशूर व्यक्तींकडनं भागवत असतो म्हणा, किंवा ते दानशूर व्यक्ती आम्हाला मदत करत असतात. हा फार चांगला एक आमच्या संस्थेचा आम्हाला फायदा आहे. आणि अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. सामाजिक कार्य करत असताना समाजातील या विविध लोकांना बरोबर घेऊन जाऊन, त्याचबरोबर जसं आता तुम्ही म्हणलात दानशूर व्यक्ती, दानशूर संस्था, तुम्हाला याच्या पुढे हे जे सगळं तुमचं कार्य आहे ते पुढे न्यायचंय, वाढवायचंय. तर त्याच्यासाठी समाजातील विविध ज्या संस्था आहेत, ज्यांना सामाजिक भान आहे, ज्यांना समाजाबद्दल काहीतरी करायचंय, अशा काही दानशूर व्यक्ती आहेत, यांना तुम्ही काय आवाहन कराल आणि त्यांनी तुम्हाला कसा स्वरूपात मदत करावी? एकतर आम्हाला आर्थिक मदत लागते किंवा नवीन कॉम्प्युटर, नवीन लॅपटॉप, आणि काही शाळेसाठी असतात नवीन कपाटं लागतात, खेळायची मोठमोठी साधनं लागतात बालवाडीमध्ये, तर ती पण. आणि बालवाडीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमच्याकडे विद्यारंभ संस्कार हा एक वेगळा प्रकल्प आहे. प्रकल्प म्हणण्यापेक्षा हे विद्याभारतीचं खरं गुडविल आहे. त्या विद्याभारतीच्या याच्यामध्ये
विद्यारंभ संस्कार म्हणजे काय हो, तर आईनी मुलाच्या हाताला धरायचं, श्री गणेश, श्रीचं बरोबर. हे गिरवायचं, ओम गिरवायचा. ही जी मुलं असतात ते 3 ते 4 वर्षाची, म्हणजे इथून पुढे खरं त्यांचं थोडंफार हाताला ग्रेप येते आणि त्यांचं शिक्षण सुरू होतं. तर ते करण्यासाठी हा विद्यारंभ संस्कार कुठेही चालत नाही. हा फक्त विद्याभारतींच्या मार्फत आमच्या शाळेत नवीन शैक्षणिक धोरण येण्याच्या आधीपासून चालू आहे. मग तुम्हाला समाजाकडनं काय अपेक्षा आहे, की काय मदत, कोणत्या स्वरूपात मदत व्हावी? मी म्हटलं तसं आर्थिक मदत, वस्तूंची मदत, लॅपटॉप, कॉम्प्युटर. पण हे सगळं ना नवीन असलं तर आमच्या मुलांना पुढे 5-1 वर्ष छान वापरता बरोबर, येतं. बरोबर. म्हणून ते नवीन असावं अशी थोडी आमची अपेक्षा आहे. खेळाचं साहित्य लागतं, असे वेगळे वेगळे. आणि कसं आहे, दत्तक पालक योजना, फीसाठी पैसा लागतो. तर ही दत्तक पालक योजना म्हणजे काय, समाजातल्या काही दानशूर व्यक्तींनी जर कोणाला दत्तक घेतलं तर त्याची फी, त्याचा ड्रेस खर्च. आणि आमच्याकडे अत्यंत अल्प फी असल्यामुळे उत्पन्न कमी आहे. शिक्षकांना पगार देतानाही थोडे प्रॉब्लेम्स येतात आम्हाला. मग अशी मदत झाली तर आम्ही शिक्षक खूप चांगले आहेत आमच्या संस्थेत, खूप मनोभावे सेवा करतायत. आणि ती सेवा करत असताना मग त्यांच्या काही जर गरजा असतील त्यांच्यासाठी पगार सुद्धा नीट दिला गेला पाहिजे आम्हाला. मग त्याच्यासाठी आम्हाला काही मदत लागते, ती जर मिळाली समाजाकडनं तर आम्ही आणखीन काही चांगलं मोठं काम उभं करू शकू. आणि अर्थातच हे सगळं तुम्ही जेव्हा करताय तेव्हा आर्थिक मदत आहे, वस्तू स्वरूपात मदत आहे. मला नक्की खात्री आहे की हा सगळा पॉडकास्ट बघितल्यावर ज्यांना ज्यांना या विषयात मदत करायची आहे ते नक्कीच आपल्याला संपर्क करतील. सर्वांसाठी म्हणून सरस्वती विद्या मंदिरचा जो संपर्क क्रमांक आहे, मोबाईल दूरध्वनी क्रमांक आहे, तो खाली आपल्या बायोमध्ये दिलेलाच आहे. तर नक्कीच तुम्ही, मला खात्री आहे की तुम्ही संपर्क साधाल. आजच्या या सेवा इन्फिनिटीच्या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल तेवढ्या अधिकाधिक लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि तेवढ्या अधिकाधिक लोकांपर्यंत या विविध संस्था, त्यांचं कार्य, त्यांचं समाजकार्य पोहोचणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही नक्कीच आम्हाला त्यांच्यापर्यंत आणि त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवाल. धन्यवाद. धन्यवाद.